नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर पितृपक्ष हा सुरू होतो। या दिवसामध्ये श्राद्ध घातलं जातं। या दिवसात आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ केले जातात। तर आज आपण झटपट होणाऱ्या पितृपक्षासाठी सात्विक कांदा लसूण विरहित भाज्या पाहणार आहोत। आदल्या दिवशी जर तुम्ही सर्व भाज्या आणून ठेवल्या आणि निवडून व्यवस्थित तुम्ही घेऊन ठेवलं की या भाज्या एकदम झटपट अर्धा तासामध्ये या श्राद्धाच्या भाज्या तयार होतात। तर आज आपण 6 प्रकारच्या भाज्या आणि त्यासोबतच दह्यापासून कढी बनवणार आहोत। रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या जवळ येईल। इथे मी मेथीची भाजी, उकडलेले 2 बटाटे आणि सर्व भाज्या मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे। आता हे कारलं आहे जे आपल्या जून बी आहे ते आपल्याला या प्रकारे काढून घ्यायचं आहे। लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत आणि सोबतच भेंडीही मी चिरून घेतली आहे। मी इथे गवारी अख्खी ठेवलेली आहे। आता कारल्याची चव थोडीशी कडू असल्यामुळे आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून घेऊन याला छान चोळून घेऊयात। असं केलं की अजिबात कारलं आपल्याला कडू लागणार नाही। आणि चाळणीवरती मी जी मेथीची भाजी ठेवली आहे ती स्वच्छ धुवून निवडून मी चाळणीवरती गाळायला ठेवून दिलेली आहे। मी इथं मेथीची भाजी घेतली आहे, तर तुम्ही कोणतीही एखादी पालेभाजी घेतली तरीही चालेल। आता या कारल्याला छान मीठ आणि हळद लागलं गेलंय। आता आपण याला 15 ते 20 मिनिटासाठी असंच साईडला ठेवून देऊया। आता आपण या भाज्यांसाठी एकच वाटण करणार आहोत। वाटण्यासाठी मी इथं 2 चमचे धने, 3 चमचे जिरं आणि 2 इंच आलं आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या आता पाणी न घालता याला जाडसर वाटून घेऊ। वाटण तयार झालेलं आहे। पहिल्यांदा आपण मेथीची भाजी करून घेऊया। यासाठी मी इथं 1 चमचा तेल घालून घेतलंय। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या कट केलेल्या अशा म्हणजे 2 भागामध्ये मिरच्या कट करून घातलेल्या आहे। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आता लगेचच आपण जे वाटण तयार केलं होतं त्या वाटणामधलं आपण 1 चमचा यामध्ये वाटण घालून घेऊया। आता हे वाटण थोडंसं परतवून घ्यायचं आहे। लगेचच यावरती पालेभाजी घालून घेऊ। ही भाजी छान मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। कोणतीही पालेभाजी झाकण लावून शिजवून घ्यायची नाही। ती भाजी आपल्याला मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिटं अशीच शिजवून घ्यायची आहे। जर का भाजी या प्रकारे आपल्याला भांड्यामध्ये बसत नसेल तर तुम्ही पहिला पार्ट भाजीचा घालून घ्यायचा आणि ती भाजी मऊ झाल्यानंतर हलवून घ्यायची आधी, आणि मऊ झाली की दुसरा पार्ट त्यावरती घालायचा आहे। असं केलं की भाजी व्यवस्थित नंतर मऊ झाल्यावरती त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या भांड्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते। कोणतीही पालेभाजी करताना ती झाकण लावून शिजवून घ्यायची नाही। मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिटं अशीच तिला शिजवून घ्यायची आहे। झाकण लावून जर तुम्ही भाजी शिजवून घेतली तर भाजीमध्ये पाणीही खूप होतं आणि सुकायलाही खूप वेळ लागतो, त्यामुळे भाजीचा रंगही बदलला जातो। म्हणूनच आपल्याला भाजीला झाकण न लावता भाजी शिजवून घ्यायची आहे। तर बघा इथं तुम्ही पाहू शकता, इथं आता आपली सर्व भाजी मऊ झालेली आहे। आता या ठिकाणी मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेते। मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटायला लागतं। तर आता आपल्याला हे पूर्ण मध्यम आचेवरती हे पाणी सुकून ही भाजी तयार करून घ्यायची आहे। तर बघा तुम्हाला मी इथे दाखवते की मीठ घातल्यानंतर यामध्ये बघा पाणी झालेलं आहे। तर हे पाणी जे आहे आपल्याला पूर्णतः सुकून घ्यायचं आहे। भाजीमध्ये थोडाही पाण्याचा अंश असा राहिला नाही पाहिजे। तर हे मीठ घातल्यानंतर आपण कोणतंही याला वाफ दिली नाही, हे मीठ घातल्यानंतरच यामध्ये पाणी झालेलं आहे। तोपर्यंत आपण दुसरीकडे भेंडीची भाजी करून घेऊयात। भेंडीची भाजी करून घेण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मी मंद केली आहे आणि त्यानंतर मी इथं 2 चिमूटभर हिंग घालून घेतलं आणि 1.5 ते 2 चमचे वाटण घालून घेतलं। वाटण आपल्याला हे मंद आचेवरती परतून घेतलं की आपण लगेचच यावरती भेंडी घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून ठेवायची आहे। याने काय होईल, आपला हा मसाला जो आहे तो जळला जाणार नाही। आता या ठिकाणी भेंडी घातल्यानंतर मी इथं वरूनच हळद घालून घेणार आहे। हळद मी तेलामध्ये का नाही घातली तर हळद तेलामध्ये लवकर जळली जाईल, म्हणून मी या ठिकाणी वरूनच हळद घालून घेते आहे। हळद घातल्यानंतर आपण याला काही सेकंद परतवून घेऊ आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला पुन्हा 1 मिनिट परतवून घेणार आहोत।
भेंडी एखाद मिनटं परतवून झाल्यानंतर आपण याला मंद गॅसवरती झाकण ठेवून याला शिजून घेणार आहोत. भेंडीची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी जी झाली आहे की नाही ते पाहूयात. तर बघा, तुम्ही पाहू शकता मेथीच्या भाजीमधलं जे पाणी होतं ते पूर्णतः सुकून गेलेलं आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा किसही यामध्ये घालून घेऊ शकता. दाण्याचं कूट घातल्यानंतर आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचं आणि आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आता याच तव्यामध्ये आपण लाल भोपळ्याची भाजी करून घेणार आहोत. तव्यावरती मी एक पळी तेल घालून घेतलं. आता यामध्ये आपण तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करायची आणि 1 चमचा यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये लगेचच आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की लगेचच आपल्याला यामध्ये 2 चमचे आपण जो वाटलेलं वाटण होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे वाटण मंद आचेवर परतवून घेतलं की आपण यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेऊयात. नंतर लगेचच यामध्ये आपण लाल भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. लाल भोपळ्याचे तुकडे जास्त मोठे किंवा लहान करू नका. याला काही सेकंद परतवून लगेचच आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घेऊन आणि पुन्हा याला परतवून घेऊयात, म्हणजे याला हळद छान लागली जाईल. आता सोबतच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊन याला मंद आचेवरती पुन्हा झाकण लावून शिजवून घेऊयात. ही भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटात ही भाजी अगदी लगेचच तयार होते. भाजी शिजेपर्यंत दुसरी भाजी करून घेऊयात. आता आपण ज्या कढईमध्ये भेंडीची भाजी केली होती त्याच कढईमध्ये आपण ही भाजी करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 पळी तेल घालून घेते. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडल्यानंतर मी यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घालून घेते. सोबतच यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते यामध्ये आपण 1.5 चमचे आपण यामध्ये वाटण घालून घेतोय. आता याला काही सेकंद परतवून झाल्यानंतर आपण जे बॉईल केलेले बटाटे होते ते याला मी चौकोनीच्या तुकड्यामध्ये याला कट करून घेतले आहे. त्याला आपण यामध्ये घालून घेणार आहोत. सोबतच यावरती मी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून याला काही सेकंद परतवून घेणार आहे. आता तुम्ही बोलत असाल की मी वरून हळद का घालते, तर तुम्हाला मी याआधीही सांगितलं की तेलात टाकलं की हळद लगेच करपते आणि तिचा रंग जो म्हणजे असतो तो अजिबात येणार नाही. असं केलं की हळदीचा जो कलर असतो तो म्हणजे तो त्या भाजीला येतो. आता ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे. वरतून मी थोडंसं ओल्या खोबऱ्याचा नारळ मी घालून घेते. हे ऑप्शनल आहे. तो जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. याने भाजी छान अजून दिसायला होते. आता लाल भोपळ्याच्या भाजीमध्ये पण मी घातलेलं आहे. आता लाल भोपळ्याची भाजी जेव्हा मी काढली तर त्यामधलं पण हे तेल उरलेलं आहे. आता त्याच तेलामध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेते आणि यामध्ये आपण गवारीची भाजी करून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करून घेतलं आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालून वाटलेलं जे वाटण होतं ते मी यामध्ये घालून घेते आहे. काही सेकंद वाटण परतवायचं आणि लगेचच गवारी घालून घ्यायची. या ठिकाणी आपल्याला गवारी जी आपण निवडतो ती आपल्याला कोवळी घ्यायची आहे. याने काय होतं की ज्या गवारीच्या ज्या शिरा असतात त्या आपल्या तोंडामध्ये सतत येणार नाही आणि ही गवारी उभीच केली जाते. म्हणून आपल्याला या प्रकारची गवारीची निवड करताना कोवळी ही आपल्याला घ्यायची आहे. गवारी घातल्यानंतर थोडीशी परतवली आणि सोबतच मी यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद मी घालून घेतलं आहे. आता याला छान परतवून घेते एखाद मिनटं आणि नंतर याला पुन्हा मंद गॅसवरती याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. गवारीची भाजी शिजेपर्यंत आपण आता कारल्याची भाजी करून घेऊयात. कारल्याला हळद आणि मीठ लावल्यामुळे त्याला पुरेसं पाणी सुटलेलं आहे. 1 ते 2 ग्लास यामध्ये पाणी घालून अगदी हलक्या हाताने आपण याला धुवून घ्यायचं आहे. खूप जोर देऊन चोळायची नाही, नाहीतर यातील जे जीवनसत्व असतं ते याचा निघून जाईल. त्यामुळे आपल्याला याला 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कडूपणा कमी होण्यासाठी मी इथं हलकंसं या प्रकारे हातावरती दाबून घेते आहे आणि याच प्रकारे सर्व उरलेली भाजी जी कारल्याची आहे ती मी दाबून घेणार आहे. यामुळे कारलं थोडंसं कडवट कमी होईल.
कारल्याची भाजी करण्यासाठी मी इथे त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेते। तेल गरम झालं की लगेचच गॅस मंद करून यामध्ये चिमूटभर हिंग घालून वाटलेलं वाटण घालून त्याला काही सेकंद परतवून घेऊया। या वाटणामध्ये आपल्या सर्व 6 भाज्या अगदी व्यवस्थित तयार होतात। सोबतच यामध्येच आपली कढीही तयार होणार आहे। आता या ठिकाणी मसाला छान परतवून झाला आहे। आता आपण यामध्ये कट केलेले कारलं घालून घेऊया। कारलं घातल्यानंतर आपल्याला याला पुन्हा 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर अर्धा टीस्पून यामध्ये हळद घालून आपण याला पुन्हा परतवून घेणार आहोत। काही सेकंद परतवल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून पुन्हा याला आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत। या भाजीमध्ये आपण मीठ आधी घातलं होतं तर धुवून काही एवढं जाणार नाही, त्यामुळे अंदाजे आपल्याला याला मीठ लागेल एवढंच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। कारल्याला मस्त चटपटीत फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत। त्यासाठी मी आधीच इथं चिंच भिजत घालून घेतली होती, ती यामध्ये मी आता घालून घेते। सोबतच मी इथं चवीपुरतं म्हणजेच 1 चमचा गूळ पावडर घालून घेणार आहे। चिंच गुळामुळे कारल्याच्या भाजीला चटपटीतपणा येतो आणि कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही। मस्त 2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि आता आपण याला छान झाकण लावून मंद गॅसवरती वाफेवरती भाजी शिजवून घेऊया। या सर्व भाज्या सुक्या असल्यामुळे आपल्याला कुठेही पाण्याचा उपयोग करायचा नाही। सर्व भाज्या आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत। आता आपण कढी बनवून घेऊयात। तर बघा एवढा आपला मसाला उरलेला आहे। आता आपण हे सगळं मिश्रण घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता आपण ही कढी जी बनवणार आहोत ती दह्यापासून बनवणार आहोत। इथे मी तुम्हाला झटपट कढी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला जर दहीची आणि कढीची रेसिपी पूर्ण हा व्हिडिओ टिप्ससह बघायचा असेल तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा। मी इथे 1 कप दही घेतलेलं आहे। हे डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यातच घालून घेणार आहे। 1 कप दहीसाठी म्हणजे आपल्याला जे आहे ते याला 2 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे, म्हणजेच 1 टेबलस्पून आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता मी याला डायरेक्ट पाणी न घालताच मिक्सरवरती फिरवून घेणार आहे। असं केलं की लगेचच दह्यामध्ये छान पीठ एकजीव होतं आणि त्याचं टेक्स्चरही छान असं स्मूथ होतं। तर असं मी सुरुवातीला कढी बनवण्या अगोदर करून घेतलं आहे। आता आपण याला फोडणी देऊयात। गॅसवरती टोप ठेवून दिला आहे। टोप गरम झाला की त्यावरती 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते। मोहरी छान तडतडली की गॅसची फ्लेम मी मंद करून घेते आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेते। सोबतच मी चिमूटभर हिंग घालून घेतला आहे। आता लगेचच आपण मिक्सरवरती जे फिरवलेलं दही होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत। कढी तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे त्या अंदाजे पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त घट्ट किंवा पातळही नको। आता कढीची अजून चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये थोडासा गूळ घालून घेणार आहोत किंवा साखर घातली तरीही चालेल। आता तळापासून आपल्याला मध्यम आचेवरती सतत ढवळत कढीला उकळी येऊन द्यायची आहे। असं केलं की कढी अजिबात फुटणार नाही। तुम्ही पाहू शकता कढीला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। जर तुम्हाला तिखट गोड कढी अशी आवडत असेल तर तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखर घालू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल। आता पुन्हा याला 1 उकळ काढून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। तुम्ही बघू शकाल कढीचा रंगही छान खूप आलेला आहे। चवीला तर भन्नाटच आहे, अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि एकच मसाला वापरून अशा वेगवेगळ्या भाज्या खास पितृपक्षासाठी तयार केलेल्या आहेत। कांदा लसूण न वापरता अगदी झटपट होतात, चवीला तर अप्रतिमच लागतात। तर तुम्ही बघू शकता इथे मी भेंडीची भाजी, कारल्याची भाजी, गवारीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, पिवळ्या बटाट्याची भाजी, सोबतच आपली मेथीची भाजी आणि आपली ही कढी, सर्व भाज्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं थोडंसं भरभरून तुम्ही घेऊ शकता, म्हणजे दिसायला अजूनच खूप छान दिसतात। अशा प्रकारे या संपूर्ण भाज्या तयार आहेत। तर आजच्या रेसिपीत आपण पितृपक्षात 6 भाज्या कढी पाहिली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका।
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा. चला तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन मस्त छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.